काय कीजती चेइलेपणी, स्वप्नीची तिये बोलणी, तैशी जाणते कहाणी दुगडीच ते. ओवी आहे 218, अध्याय आहे 15वा. अर्थ असा आहे की स्वप्नात झालेली भाषा जागे झाल्यावर कोणी खरी मानतो काय? तशीच या वृक्षाची कहाणी म्हणजे केवळ स्वप्नातील भाषण आहे असे समजावे, यात तथ्य नाही. स्वप्नात घडलेली गोष्ट किंवा स्वप्नात बोललेले किंवा स्वप्नात दिलेले वचन खरे नसते, असं ह्यावेळी इथे ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. आणि ह्या संबंधी एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. ती अशी की एका गावात एक वेश्या राहत होती. दिसायला अतिशय सुंदर होती. तिची ख्याती पण खूप होती. पण ती वेश्या आपला मोबदला वसूल केल्याखेरीज तिच्याकडे येणाऱ्या त्या कोणत्याही गृहस्थाला तसेच सोडत नसे. अर्थात वेश्येकडे गेले तर मोबदला हा तर द्यावाच लागतो, हे सगळ्यांना माहिती पण आहे. पण ही वेश्या जरा जास्त चतुर होती. ती कधी कधी नुसतंच आपल्याकडे कोणी येऊन गेलं तरी त्याबद्दलचा मोबदला घेत असे. पण एकदा असे झाले की त्या वेश्येला एक स्वप्न पडले. स्वप्न काय पडले तर तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला. तो ब्राह्मण खरे तर तिच्या ओळखीचा किंवा कसाच नव्हता, फक्त तो त्या गावात राहणारा होता. आणि कधी कधी तो त्या रस्त्याने जाईल, पण त्याला ही वेश्या किंवा हे तिचं घर आहे असं काही सुद्धा माहिती नव्हतं, कारण तो अतिशय सच्छील ब्राह्मण होता. आपण बरं, आपलं काम बरं, आपण ज्याला नाकासमोर चालणारा माणूस म्हणतो तशा प्रकारचा हा ब्राह्मण होता. पण आज काय झालं माहिती नाही. आज या वेश्याच्या स्वप्नात तो ब्राह्मण गेला. तो रात्रभर तिच्याजवळ राहिला आणि वेगवेगळ्या प्रकारचा भोग तिने त्या ब्राह्मणाला दिला. आता पहाट झाली, सकाळ झाली आणि वेश्येला जाग आली. जाग आल्यावर तिला कळलं की प्रत्यक्षात असं काहीच घडलेलं नाहीये, आपल्याला तर स्वप्न पडलं. पण ती म्हणली, नाही, स्वप्नात का होईना मी त्याची सेवा केली आहे ना, तर त्याच्याकडनं मी पैसे वसूल करणारच. झालं. तिने तिच्या सेवकांना हाका मारलं आणि सांगितलं की गावात अशा अशा वर्णनाचा कोणी ब्राह्मण तुम्हाला दिसला तर त्याला पकडून माझ्याकडे घेऊन या. गाव काही फार तसं मोठं नव्हतं. तिने वर्णन इतकं तंतोतंत केलं होतं की 4 दिवसाला 4 सेवक गेल्यावर त्यातल्या एकाला तो ब्राह्मण दिसला. त्यांनी त्याला सांगितलं की तुम्हाला आमच्या बाईसाहेबांनी बोलवलंय. तो म्हणला, कोण बाईसाहेब? मी तर काही कोणाला ओळखत नाही. तो म्हणला, नाही नाही, तुम्हाला यावंच लागेल. तो म्हणला, मी असं कुठेही जात नाही, मी त्यांना ओळखत नाही. आणि तुम्ही कोण? मग तो म्हणतो, मला माहित नाही. तोपर्यंत तिचे आणखी 2 सेवक तिथं त्या आपल्या पहिल्या मित्राला किंवा तो जो पहिला सेवक होता त्याला शोधत तिथे आले. आता ह्या तिघांनी मिळून त्याला बळजबरीच त्या वेश्येच्याकडे नेलं. ती वेश्या म्हणाली की हे बघा, काल रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात आला होतात. तो म्हणला, मग मी तुमच्या स्वप्नात आलो होतो तर मला काही तसं स्वप्न पडलं नाही. ती म्हणली, तुम्हाला पडलं नसेल पण मला स्वप्न पडलंय आणि मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा सर्व भोग दिलेला आहे. तुम्ही रात्रभर माझ्या इथे होतात आणि मी जी काही तुमची सेवा केली, तुम्हाला जो भोग दिला त्याचा मोबदला तुम्हाला द्यावाच लागेल. तो ब्राह्मण म्हणला, मी तुला ओळखत नाही आणि स्वप्नातल्या असल्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. तुम्ही मला मुकाट्याने सोडा, मी तुम्हाला कसलाही मोबदला देणार नाही, माझ्याकडे पैसे पण नाही. आता काय झालं, आता ही जरा वेश्या होती ती थोडी इरेला पेटली. आपण म्हणतो ना की नाही देत म्हणजे काय, मी वसूल केल्याखेरीज राहणार नाही. मग करता करता त्या दोघांचं जरा भांडण जुंपलं. भांडण जुंपल्यावर आता माहिती आपल्याला की दोघं भांडण असले की अजून 4 लोक तिथे गोळा होतात. त्याच्याप्रमाणे तिथे काही 4 लोक गोळा झाले. त्यातले जे शहाणे लोक होते ते म्हणले, अहो तुम्ही काय वेड्यासारखं भांडताय, असं कुठे असतं का वगैरे. पण ती वेश्या काही केली ऐकायला तयार नव्हती. मग त्यातला आणखी एक जो हुशार शहाणा माणूस होता तो म्हणाला, असं नको करायला, तुमचं भांडण झालंय ना, तुमचं जे काही म्हणणं आहे किंवा तुमच्यावर जो काही अन्याय झालाय तो तुम्ही आपल्या राजेसाहेबांच्या कानावर घाला. राजेसाहेब हे अत्यंत न्यायप्रिय आहेत आणि ते कोणावरही अन्याय होऊ देत नाहीत, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग ही गोष्ट त्या वेश्येला पण पटली.
आता ब्राह्मण तर बिचारा बोलून चालून अगदी त्याची दयनीय अवस्था झाली होती. तो म्हणला तसं करा. मग हे दोघं त्या राजाकडे गेले. राजाला सगळं हकीकत सांगितली. त्यांनी ब्राह्मणाला विचारलं की ह्या बाई काय म्हणतात, तर तो म्हणला अहो मी यांना ओळखत नाही, मी यांच्याकडे कधी बघितलं नाही, मी यांच्या तिथून कधी जात येत नाही, आणि ह्या काहीही बोलतात आणि ह्या स्वप्नातल्या गोष्टीबद्दल माझ्याकडे मोबदला मागतायत. त्यांनी परत त्या वेश्याला विचारलं. ती म्हणली नाही नाही, माझा तसा कायदाच आहे. तर आता राजेसाहेब म्हणले की आता हां बरं ठीक आहे म्हणे, मी थोडा विचार करतो, तुम्ही असं करा मला 1-2 दिवसाची मुदत द्या, मी तुम्हाला तुमचं काय जे म्हणणं आहे त्याप्रमाणे न्याय मिळवून देतो. तुम्हाला पैसे हवेत ना, मी ती सगळी व्यवस्था करतो, पण मला आधी या ब्राह्मणाबद्दल काहीतरी चौकशी करा. तर चौकशी करायला हवी, तर तुम्ही मला 2 दिवसाची सवड द्या. ती बाई म्हणली ठीक आहे, आता तुम्हीच म्हणताय तर काही त्याच्यात प्रश्न नाही आहे, मी 2 दिवसांनी येते. राजेसाहेब म्हणले मी तुला अगदी योग्य वेळी बोलवणं पाठवतो. ती वेश्या गेली. आता प्रधान म्हणाला महाराज आता काय न्याय करणार तुम्ही? ते म्हणले प्रधानजी अहो आपण काय आहोत, तुम्ही प्रधान आहात, मी राजे आहोत, एवढ्या काही या बाईची आपण तक्रार नाही सोडवू शकत. मग राजे, तो जो राजा होता तो प्रधानाच्या कानात काहीतरी एक गोष्ट सांगतो. प्रधान हसला, त्यांनी अगदी मनापासून मान डोलवली आणि म्हणलं वा राजेसाहेब तुमची तर कमाल आहे. आणि मग त्यांनी त्या राजांनी जसं काही सांगितलं होतं तशी त्या प्रधानांनी व्यवस्था केली. आता ती व्यवस्था झाली, 2 दिवस गेले आणि 2 दिवसांनी ह्या बाईला म्हणजे ह्या वेश्येला बोलवणं पाठवलं. त्याबरोबर ब्राह्मणालाही बोलवणं पाठवलं. ब्राह्मण बिचारा लांब दूर उभा होता. वेश्येला राजांनी विचारलं की तुम्हाला स्वप्नात तुम्ही यांना भोग दिला होतात ना? ती म्हणली हो. रात्रभर होते? ते म्हणले हो बरोबर आहे. तुम्हाला मोबदला पाहिजे ना? ती म्हणते हो. मग म्हणे हे बघा, ह्या इथे या आरशात बघा, ह्या आरशात तुमचा मोबदला आहे, तो तुम्ही उचलून घ्या. तुम्ही म्हणले आरशात काय मोबदला? तर त्या राजांनी काय केलं होती गंमत, एक खांब उभारला होता, असा चांगला रोवून ठेवला होता आणि त्या खांबाच्या अगदी टोकावर पारदर्शक अशा पिशवीत खूप सारी सोन्याची आणि चांदीची नाणी भरून ठेवली होती आणि त्याच्या खाली बरोबर एक मोठा आरसा लावला होता. अर्थातच त्या आरशात त्या नाण्याच्या पिशवीचं प्रतिबिंब दिसत होतं आणि ती नाणी पण दिसत होती. राजा म्हणला आता ही जी पिशवी आणि ही नाणी तुम्हाला दिसत आहेत, हा तुमचा मोबदला, हा तुम्ही घेऊन जायचा. ती म्हणली अहो आरशातले पैसे कसे उचलणार? तो म्हणला जसा तुम्ही स्वप्नात भोग दिलात ना, तसंच हे त्याचा हा मोबदला आहे. ह्या आरशातले पैसे तुम्ही अगदी सगळेच्या सगळे थैलीच घेऊन जा, तुमच्यासाठी ठेवले. आता मात्र त्या बाईच्या लक्षात आलं की ह्या अशा खोट्या गोष्टी म्हणजे ह्या स्वप्नात घडलेल्या गोष्टी असतात, त्या वास्तवात तशाच्या तशा आपण आणायच्या नसतात. कारण अशा गोष्टी ह्या स्वप्नातल्या स्वप्नातच असतात. म्हणून माऊलीने अतिशय सुंदर ओवीत सांगितलंय की स्वप्नात झालेली गोष्ट तुम्ही जागे झाल्यावर खरी मानायची नसते. कारण की काय ती खरी नसतेच, ते स्वप्न असतं. अशी ही छानशी एक गोष्ट ह्या ओवीवरनं मला सुचली आहे.